आज आपण इव्हनिंग स्नॅक्समध्ये अशी रेसिपी पाहणार आहोत जी कमी वेळेमध्ये बनते आणि चवीला एकदम अप्रतिम लागते। छोट्या मोठ्या भुकेसाठीही तुम्ही झटपट बनवून खाऊ शकता आणि घरामध्ये साहित्य जे उपलब्ध असतं ना त्यामधूनच बनतं। तर मुलांना भूक लागली असेल किंवा टिफिनमधून देण्यासाठी ही रेसिपी खूपच छान आहे। तर एकदा नक्की बनवून बघा, मुलांनाही खूप आवडेल आणि सर्वच आवडीने खातील आणि नेहमी तुम्हाला बनवायला फरमाईश करतील असं हे स्नॅक्स आहे। तर हे बनवण्यासाठी आपल्याला लागणारे इथे बटाटे, तर इथे मी 3 बटाटे उकडून घेतले आहेत। ते स्मॅश करून घेऊ शकता किंवा मग किसणीवरती किसूनही घेऊ शकता, पण स्मॅश पटकन होतात आणि व्यवस्थित स्मॅश केले तर अगदी यामध्ये कुठल्याही प्रकारचे गुठळ्या वगैरे राहत नाही। तर तुम्हाला किसून घ्यायचं असेल तर किसूनही घेऊ शकता। तरी स्मॅशरने मी सर्व बटाटे चांगले स्मॅश करून घेतलेले आहेत। आता यामध्ये काही साहित्य ॲड करायचं। इथे तर एक कांदा घेतलेला आहे मी, बारीक कापून घेतलेला आहे। सोबतच 2 हिरव्या मिरच्या बारीक एकदम कट करून घेतल्या, थोडीशी कोथिंबीर आणि लसणा किसून घेतलेला आहे। 1 चमचा लसूण फक्त किसून घेतलेला आहे। यामध्ये तुम्ही आलंही घालू शकता, पण फक्त लसणाचा फ्लेवर खूप छान येतो। तर आता हे सर्व साहित्य आपण या बटाट्यामध्ये ॲड करूया। फ्रेश लसूण किसून घातले ना की त्याचा फ्लेवर खूप छान येतो। तर आता लसूण किसून झालेला आहे, घालून वगैरे घातलेला आहे आपण। तर यामध्ये चटपटीत फ्लेवरसाठी अर्धा चमचा इथे चाट मसाला किंवा मग आमचूर पावडरही घालू शकता। अगदी थोडीशी हळद घालायची आहे आणि अगदी थोडीशी अर्धा चमचा एवढा मी लाल मिरची पावडर घातली, कारण हिरवी मिरचीही घातलेली आहे। चवीनुसार यामध्ये घालायचं आहे मीठ आणि इथे तुम्ही चीज आवडत असेल मुलांना तर मग चीज किसूनही घातलं तरी चालेल। तर हे सर्व साहित्य आपण मस्त असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही भाज्या जर तुम्हाला आवडत असेल तर कोबी किंवा गाजरही घालू शकता, हे तुमच्या चॉईसवरती आहे। तर मी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये हे स्नॅक्स कसं बनवता येईल हे दाखवते आहे। त्यामुळे मी इथे जास्त भाज्यांचा वगैरे वापर केलेला नाही, तुम्ही भाज्याही घालू शकता। आता हे सर्व साहित्य आपलं मस्त एकजीव झालेलं आहे। मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता हे मस्त मिश्रण आपलं एकजीव झाल्यानंतर आपण इथे ब्रेड स्लाइसेस घेतलेले आहेत आणि त्यावरती ह्या थोडं थोडं मिश्रण घेऊन आपण व्यवस्थित याला स्प्रेड करायचं आहे। आता इथे तुम्ही व्हाईट ऐवजी ब्राऊन ब्रेड घेतलात तरी चालेल। तर एकदम मस्त असं थोडासा लेअरवरती आली पाहिजे, जास्त जाडसर आपल्याला हे मिश्रण लावायचं नाही, एकदम थोडी मीडियम अशी लेअरवरती आली पाहिजे आणि सर्व बाजूने एकसाथ व्यवस्थित पसरवून घ्यायचं। हाताने इझी स्प्रेड करता येतं किंवा मग तुम्हाला स्पूनने करायचं असेल तरी करू शकता, पण हाताने कसं व्यवस्थित एकजीव सर्व व्यवस्थित एकत्र पसरवता येतं आपल्याला। तर हे असं मिश्रण आपण सर्व ब्रेडवरती कुठलाही कोपरा वगैरे न सोडता व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता काय करायचं आपल्याला, याचे आपल्याला पीसेस करून घ्यायचे आहेत। तर इथे मी एका ब्रेडचे 4 पीसेस करते, तुम्ही 2ही करू शकता। त्यामुळे चौकोनी दिसायला खूप सुंदर दिसतात आणि चवीलाही खूपच भन्नाट लागतात ही रेसिपी। तर अशा प्रकारे आपण एका ब्रेडचे 4 पीसेस करून घेणार आहोत। बघा, इतपत जाड लेअर आपल्याला करून घ्यायची आहे, यापेक्षाही जाड लेअर करायची नाही आहे। तर याच पद्धतीने मी सर्व स्नॅक्स जे आहे बनवून घेते, ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि बाकीचे स्नॅक्स आहेत मी थोडं करून घेते आणि नंतर आपण पुढची स्टेप पाहणार आहोत काय करायचं आपल्याला। आता स्नॅक्स बनवून झाल्यानंतर इथे एका बाउलमध्ये मी 3 चमचे मैदा घेतलेला आहे। मैद्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअरही घेऊ शकता, पण मैद्यानेही खूप छान रिझल्ट येतो। तर इथे मैद्यानंतर आपण यामध्ये थोडंसंच घालायचं आहे मीठ चवीनुसार आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये पाणी घालून थोडीशी अशी पातळ अशी आपण पेस्ट करून घेणार आहोत स्लरी, पण अगदी पातळ ही करायची नाही, थोडी थिक अशी आपण ही पेस्ट करून घेणार आहोत। तर एकसाथ पाणी नाही घालायचं, थोडं थोडंसं पाणी घालून व्यवस्थित फेटून आपल्याला ही पेस्ट बनवायची आहे। यामध्ये कुठल्याही गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजेत। तर व्यवस्थित चांगलं असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला। थोडा वेळ फेटल्यामुळे व्यवस्थित आणि थोडं पाणी कमी घातल्यामुळे आधी व्यवस्थित फेटलं जातं आणि गुठळ्या राहत नाही, त्यामुळे आधी सुरुवातीला जास्त पाणी घालू नका।
तर हे बघा मस्त अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे. थोडा वेळ फेटून घेतल्यामुळे व्यवस्थित सगळं गुठळ्या मोडल्या गेल्या आहेत. आणि हे बघा अगदी पातळही नाही आणि घट्टही नाही, स्पूनवरती चांगली कोटिंग आली पाहिजे, लेअर आली पाहिजे इतपत आपल्याला हे मिश्रण असं पातळ करून घ्यायचं आहे. आता हे ठेवूया साईडला आणि आपण घेतलेले आहे ब्रेड क्रम्स. तर साधारण 2-3 ब्रेड किंवा 4-5 ब्रेड स्लाईस तुम्ही मिक्सरमधून बारीक फिरून घेऊ शकता. आता आपण जे स्क्वेअर पीस करून ठेवले होते ते या पेस्टमध्ये डिप करून घेऊया. व्यवस्थित सर्व बाजूने कोट झाले पाहिजेत. तर स्पूनने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आणि एक्स्ट्राचे जे बॅटर आहे ते काढून टाकायचं. आपल्याला एक्स्ट्रा पेस्ट नाही ठेवायची. आणि मग अलगद हाताने उचलून याला आपण ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घेणार आहोत. व्यवस्थित ब्रेड क्रम्स सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. चारही बाजूने व्यवस्थित ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहेत. जास्तही लावायची गरज नाही, जेवढे चिपकतील तेवढेच हाताने, जास्त प्रेस वगैरे करायचे नाही. तर हे आपले ब्रेड क्रम्स लावून मिश्रण आपलं स्नॅक जे आहे तयार आहे. तर याच पद्धतीने बघा एक एक पीस आपण पेस्टमध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे, घोळून घ्यायचं आहे आणि ब्रेड क्रम्सवरती लगेचच त्याला ट्रान्सफर करायचं आणि ब्रेड क्रम्सने कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. अगदी हलक्या हाताने काम करायचं जास्त, कारण ब्रेड जो आहे पेस्टमध्ये डीप केल्यानंतर सॉफ्ट होतो, त्यामुळे अगदी घाई करायची आणि हलक्या हाताने काम करायचं आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व जे आहे स्नॅक्स बनवून घेतलेलं आहे. तुम्ही याला फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता 4-5 दिवस, काहीही प्रॉब्लेम होणार नाही, खराब अजिबात होणार नाही. आणि जेव्हा तुम्हाला बनवायचं असेल तेव्हा पटकन फ्राय करा आणि सर्व करू शकता. तर आता तेल मी तापत ठेवलेलं आहे. तर इथे कमी तेलामध्येही हे स्नॅक्स खूपच छान लागतं. तुम्ही याला डीप फ्राय करू शकता किंवा असं शॅलो फ्रायही करू शकता. कमी तेलामध्येही छान लागतं. असं आपण व्यवस्थित एका साईडने छान असं फ्राय होईपर्यंत टर्न करायचं नाही आहे. एक साईडने व्यवस्थित फ्राय करून घेऊ, नंतर दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवरती आपण याला फ्राय करून घेणार आहोत. हाय फ्लेमवरती नाही फ्राय करायचं आहे, नाहीतर काय होईल, बाहेरून असं कुरकुरीत वाटेल तुम्हाला पण आतून सॉफ्ट राहील. मस्त असं आतून बाहेरून कुरकुरीत होण्यासाठी याला व्यवस्थित एका साईडने फ्राय होऊ द्या मीडियम फ्लेमवरती. बघा कलर किती छान आला आहे, मस्त दिसायला खूपच सुंदर दिसतं हे आपलं स्नॅक. तर असंच दुसऱ्या साईडनेही आपण फ्राय करून घेणार आहोत. अलटून पलटून दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. सतत याला अलटत पलटत नाही राहायचं आहे. तर हे मस्त असं आपलं गरमागरम स्नॅक्स किती झटपट होतं बघितलात तर तुम्हीही बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि रेसिपी जर आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही छान छान रेसिपीचा आनंद घेता येईल. आणि मला कमेंट्समध्ये तर तुम्ही सांगाच, पण तुम्हाला दुसरी कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. कुठल्याही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर एकदम अप्रतिम लागतं आणि बराच काळ हे कुरकुरीतही राहतात, कारण ह्याला आपण ब्रेड क्रम्स लावलेले आहे. तर बाहेरून जे स्नॅक्स विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी मुलांना तुम्ही हे स्नॅक्स बनवून देऊ शकता आणि यामध्ये भाज्यांचा वापर केला जास्त प्रमाणात तर हेल्दी ही स्नॅक्स होऊ शकतं. तर झटपट बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम टेस्टी असं स्नॅक्स.